नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। लागणारे साहित्य: गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतला आहे, तसेच फळे घेतलेली आहेत, हळदी कुंकू अक्षदा तसेच चंदन गुलाल, आघाड्याची पानं, विड्याची पानं, सुपारी, हळकुंड आणि धूप पण घेतलेला आहे। तसेच घरच्या घरी वस्त्रही आपण तयार करून घेतलेले आहेत, फुलं आणि पाणी घेतलेलं आहे। तर मंडळी, 22 ऑगस्ट शुक्रवारी आहे श्रावण अमावस्या। ही अमावस्या पिठोरी अमावस्या म्हणून देखील ओळखली जाते। तसेच या पिठोरी अमावस्येचे महत्त्व, त्यासोबतच या दिवशी बैलपोळा देखील साजरी केला जातो। तर हिंदू धर्मशास्त्रामध्ये ही एक अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते, जी विशेषतः महाराष्ट्र आणि उत्तर भारतामध्ये साजरी केली जाते। पोळा हा सण श्रावण महिन्यातील अमावस्येला येत असतो आणि या दिवसाला पिठोरी अमावस्या असं संबोधन देखील केलं जातं। बैलपोळ्याला वाढ बैलांची पूजा केली जाते। वाढ बैलांचा सण हा प्रत्येकाच्या घरामध्ये साजरी केला जातो। शेतकरी बांधवांना या सणाविषयी विशेष उत्साह पाहण्यास आपल्याला मिळतो। शेतकरी बांधव या दिवशी बैलांना आंघोळ घालून स्वच्छ करतात, अंगाला हिंगूळ लावून शिंगांना बेगड लावतात, गळ्यामध्ये सुंदर माळा घालून पायांना घुंगरू बांधतात आणि पाठीवर रंगीबिरंगी झुली घालून बैलांना वेगवेगळ्या पद्धतीने सजवले जाते। या दिवशी प्रत्येक घरी पुरणपोळी, खीर, आमटी स्वयंपाक आवर्जून केला जातो आणि त्यांचाच नैवेद्य बैलांनाही खाऊ घातला जातो। इतरत्र तसेच महाराष्ट्रात बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरी केला जातो। या दिवशी छान सुंदर असे सुबक मातीचे किंवा पीओपीचे रेखीव बैल जोडी घरामध्ये आणली जाते आणि त्यांची ही विधिवत पूजा केली जाते। तर या वाढ बैलांची पूजा आपण घरच्या घरी कशी करावी ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्यासोबतच बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। तर मंडळी, सर्वप्रथम आपल्या घरातील देवांची आपण देवपूजा ही करून घ्यावी आणि त्यानंतर एका चौरंगावर किंवा पाटावर लाल कपडा आपण अंथरून घ्यावा। त्यावर कोणतेही धान्य थोडे टाकून घ्यावे, म्हणजेच तांदळाची किंवा गव्हाची आरास आपण कापडावर टाकून घ्यावी आणि त्यावर बैलजोडी ठेवायची आहे। त्यानंतर फुलांच्या मदतीने बैलजोडीवर थोडं पाणी शिंपडावं आणि पूजेला सुरुवात करावी। सर्व बैलांना गुलाल, हळदी कुंकू अक्षदा अर्पण कराव्यात। त्यानंतर कापसाची वस्त्रमाळ देखील आपण अर्पण करावी। त्यासोबतच आघाडाची पानं, फुलं अर्पण करावीत, दीपधूप दाखवावा आणि त्यानंतर नैवेद्यही अर्पण करावा। तसेच नमस्कार करून आरती करून मग पूजा आपण पूर्ण करावी। साखर खोबऱ्याचा तसेच फळांचा नैवेद्यही तुम्ही ठेवू शकता। अमावस्या लागली की ही पूजा तुम्ही करू शकता। पोळा हा सण का साजरी केला जातो, तर वर्षभर बैलांकडून शेती संबंधी कामे केली जातात। त्यांच्या श्रमातूनच शेती ही फुलत असते, बहरत असते। बळीराजाच्या कष्टांची जाणीव असल्या कारणाने बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात शेतकरी बांधव साजरी करत असतात। श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील वद्य अमावस्येला हा सण साजरी केला जातो। बैलपोळ्याचा सण छोट्या ग्रामीण भागांमध्ये तसेच गावागावांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केला जातो, ज्या ठिकाणी खऱ्याखुऱ्या बैलांची पूजा केली जाते आणि गावामध्ये त्या बैलांना फिरवून त्यांची मिरवणूक देखील काढली जाते। तसंच पोळ्याच्या दिवशी बैलांना आराम दिला जातो, काहीही काम त्यांना करू दिलं जात नाही। वर्षभर राबलेल्या बैलांना या दिवशी विश्रांती दिली जाते आणि पुरणपोळीचं जेवणही दिलं जातं। गावामध्ये खूपच उत्साहात हा सण साजरी केला जातो। पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते, म्हणूनच याला मातृदिन असंही म्हटलं जातं। ही मुलांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी साजरी केली जाते। या दिवशी सायंकाळी आंघोळ करून 8 कलश स्थापन केले जातात। यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी आणि इतर शक्तींची पूजा केली जाते। ज्या घरामध्ये गणपती बाप्पांचे आगमन होते अशा घरांमध्ये पिठोरीचं पूजन हे केलं जातं। बेदाणे घातलेली भाताची खीर या पिठोरीचा खास नैवेद्य केला जातो। या अमावस्येला पिठापासून बनवलेले देवींची मूर्तींची पूजा केली जाते, त्यामुळे या अमावस्येला पिठोरी अमावस्या असं म्हटलं जातं। हे व्रत श्रावण अमावस्येला केलं जातं। तर यंदा वैदिक पंचांगानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी म्हणजेच पिठोरी अमावस्या 22 ऑगस्ट 2025 म्हणजे शुक्रवारी दुपारी 11:57 प्रारंभ होणार असून अमावस्या तिथी समाप्ती 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11:37 होणार आहे। उदय तिथीनुसार 23 ऑगस्ट रोजी अमावस्या तिथी साजरी
करण्याची तारीख आहे, पण अनेक ठिकाणी व्रत आणि पूजा 22 ऑगस्टलाच केली जाईल, कारण तिथी सकाळी सुरू होत आहे आणि प्रदोष मुहूर्त हा संध्याकाळी असतो. आता प्रदोष मुहूर्त 22 ऑगस्ट रोजी आहे, म्हणून संध्याकाळी 6:23 पासून ते रात्री 9:06 पर्यंत या काळामध्ये स्नान, दान, पूजा करणं विशेष फलदायी ठरेल असे सांगितले जातं. काही ठिकाणी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणं विशेष फलदायी मानले जाते. इतर मुहूर्त पाहिले तर ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच पहाटे 4 ते 6च्या दरम्यान स्नान करणं आणि सूर्याला अर्घ्य देणं हे पिठोरी अमावस्येच्या दिवशी विशेष मानलं जातं. तसेच पिठोरी अमावस्येचे महत्त्व सांगायचे झाले तर पिठोरी अमावस्या ही आईंना आपल्या मुलांसाठी संरक्षण, समृद्धीसाठी समर्पित मानली जाते आणि पिठोरी हा शब्द पीठ वरून आला आहे, कारण पारंपरिकपणे पिठापासून 64 देवींची मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी पितरांचे स्मरण, तर्पण आणि दान याला विशेष महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतींनी भगवान इंद्राच्या पत्नी सचीला यांना हे अमावस्या व्रताची कथा सांगितली. या व्रतामुळे आईला बलशाली, बुद्धिमान आणि दीर्घायुष्य असलेल्या मुलांची प्राप्ती होते. जीवनात शांती, समृद्धी आणि पितरांचे आशीर्वाद हे व्रत केल्याने आपल्याला लाभतात. शिवाय हे व्रत मुलांचे आरोग्य, शिक्षण आणि यशासाठी केले जाते. त्यासोबतच गर्भवती महिलांसाठी आणि संतान इच्छुक दाम्पत्यासाठी हे विशेष फलदायी तसेच पुण्यकारी मानले जाते. या दिवशी केलेले व्रत कर्जमुक्ती, पापनाश आणि अडकलेल्या कामांमध्ये यश मिळवून देणारे ठरते. एवढेच नाही तर याला काही भागांमध्ये बैल पोळा म्हणून देखील साजरी केलं जातं, ज्यामध्ये बैल आणि शेतीच्या साधनांची पूजा मनोभावे केली जाते. उत्तर भारतात कुशाग्रहाची अमावस्या म्हणून देखील या तिथीला संबोधन हे केलं जातं, म्हणजेच कुश गोळा करण्याची प्रथा ही प्रचलित आहे. एवढेच नाही तर ज्योतिषीय मान्यतेनुसार पितृदोष असणाऱ्यांसाठी, विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी तसेच संतान प्राप्ती संबंधी समस्या दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत उपयुक्त मानला जातो. या दिवशी केलेली पूजा आणि दान ग्रहदोष दूर करतात. तसेच पिठोरी अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे. यामुळे पापनाश होतो. शिवाय पितर प्रसन्न होतात. या दिवशी पुरुषांनी पांढरे वस्त्र परिधान करून पितरांना पिंडदान, तर्पण, श्राद्ध हे विधी करावेत. त्यांच्या नावाने अन्नदान करावं. यामुळे पितृदोषांपासून मुक्ती मिळते. शिवाय पितरांचे आशीर्वाद लाभतात. तसेच या दिवशी देवींची पिठापासून 64 मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते, ज्यामध्ये दुर्गा, पार्वती, सप्त मातृका, ब्रह्मा, माहेश्वरी, योगिनींची पूजा केली जाते. विवाहित महिलांनी या दिवशी नवीन वस्त्र आणि अलंकार घालून पूजा केल्याने विशेष लाभ हा प्राप्त होतो. शिवाय या दिवशी शिवपूजनाचे देखील विशेष महत्त्व आहे. या दिवशी गरजूंना दान करावे. तसेच नेहमी शतपात्री दान आपण करावं, म्हणजे जे खरंच गरजवंत आहेत त्यांनाच यथाशक्ती दान करावं. ब्राह्मणांना भोजन, शिदा द्यावा. पिंपळाच्या झाडाखाली या दिवशी गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि परिक्रमाही करावी. यामुळे जीवनात शांती तसेच समृद्धी प्राप्त होते. त्यासोबतच आईंनी आपल्या मुलासाठी उपवास करावा. संतान प्राप्तीसाठी तसंच ग्रह शांतीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी भगवद्गीतेचं पठण करावं. तसेच बैल आणि शेतीच्या साधनांची पूजा आपण आवर्जून करावी. पोळ्यासारखे सण या दिवशी मोठ्या उत्साहात साजरे केले जातात आणि त्यांची पूजा कशी करावी याची ही माहिती आपण वर पाहिलेलीच आहे. तर मंडळी, अशा प्रकारे बैलपोळा आपण कसा साजरा करावा, त्यासोबतच पिठोरी अमावस्येचे महत्त्व आणि या दिवशी कोणते नैवेद्य अर्पण करावे, त्यासोबतच 64 योगिनींची पूजा आपण कशी करावी, या सर्व गोष्टींची माहिती आपण जाणून घेतली. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट करून विचारू शकता. श्री स्वामी समर्थ.